काय सांगाल, काय आंदोलन आहे तुमचं? मी जगन्नाथ दिमाजी बोंदर, राहणार उथमी. विठ्ठल शरण काकडे दुकानात आम्ही 5व्या महिन्यात सोयाबीन घातलेली आहे. ते सोयाबीनचे पैसे अजून वारंवार देतो म्हणून अजून काय पैसे देणं गेलाय. 58-59 क्विंटल सोयाबीन घातलेली आम्ही. पैसे देतो म्हणतोय, पैसेच देणार. असले माझ्यासारखे 500-600 शेतकरी आहेत. रक्कम बी भरपूर होती. आता यांचं 14-15 कोटीच्या पुढे जातंय. माझी एकट्याची जाते 3-3.5 लाख रुपयापर्यंत. आज काय केलं तुम्ही? आज काय कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलंय. एक 30 तारखेपर्यंत नाही त्यांनी काय दिलं तर आम्ही 1 तारखेला उपोषण दिलंय. 4-5 दिवस आम्ही उपोषण करणार. तरी बी नाही काय झालं तर आम्ही लेकरा बाळासहित आत्मदानाचा इशारा देऊन टाकलाय. सध्या काय अडचण आहेत? पैसे नाही मिळाले. पैसे काय, दवाखान्याला पैसे नाहीत, लेकरा शिक्षणाला नाहीत, कशालाच पैसे नाहीत. काय सांगितलं होतं अर्थ? पैसे नुसतं देतो म्हणला ना. आता काय ते घरी बी देईन आणि कुणाला बोलू बी देईन. माझ्या घरात यायचं नाही म्हणतो. आडत तर बंद आहे. मागणी काय तुमच्या? मागणी आमचे पैसे मिळावे, आमचे फक्त आमचे पैसे मिळावे फक्त.